काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज अधिवेशनात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. सध्या महाराष्ट्रात दररोज 6 खून आणि 23 बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला डाग लागत असून गृहविभाग काय करतोय असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. याच्यावर बोलत असताना राज्यामध्ये गृह विभागाची अवस्था काय? दररोज किमान 6 खून आणि 23 बलात्कार या ठिकाणी होतात. आजचे दिवस कुणासाठी आहेत तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत. हे वास्तव या गृह खात्याचं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. दुर्दैवानं आता पुण्याची ओळख ही कोयता गँगमुळं देशभर आणि राज्यभर या ठिकाणी ओळखली जाते. आज एकट्या पुणे शहरामध्ये 40 गुन्ह्यामध्ये 175 आरोपी, पिंपरी चिंचवडमध्ये 25 गुन्ह्यामध्ये 100 आरोपी हे मोकोकाखाली या ठिकाणी कारवाई केली जाते. कारवाई केली चांगली गोष्ट आहे, परंतु कारवाई का केली गेली? कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे. पुरवणी मागणी ही आकस्मिक निधीसाठी असताना आता त्यातून निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पूर्वनियोजित उधळपट्टी केली जातीये असा आरोप करत हा प्रकार राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर घाला घालणारा आणि काही मोजक्या लोकांचं हित जपणारा आहे असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला. राज्य सरकारनं आणलेल्या पुरवणी मागण्या या आर्थिक गरजेपेक्षा निवडणुकीपूर्व राजकीय स्वार्थानं प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला. 7.5 लाख कोटींचं बजेट आता 8,90,000 कोटींवर पोहोचलंय. त्यामुळं मूळ अर्थसंकल्प तब्बल 17.53% फुगवण्यात आलाय. राज्याचं एकूण कर्ज 9,32,000 कोटीनं वाढून प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 82,000चं कर्ज वाढलंय. ही वाढ म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग आणि सरकारकडं कोणतीही दूरदृष्टी नसल्याचं द्योतक असल्याची टीकाही त्यांनी केली. एकूण 7.5 लाख कोटीचं बजेट आता 8,90,000 कोटीवर या ठिकाणी पोचलेलं आहे आणि या राज्यावर तब्बल 9,32,000 कोटीचं कर्ज. म्हणजे आता या राज्यातला माणूस घरातनं बाहेर पडताना सकाळी देवाला प्रार्थना करतो आणि बाहेर येऊन अजितदादांनी कर्ज किती वाढवलं याचा विचार करतो. तो 82,000 वर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या ठिकाणी गेलेलं. आता शासनाची भूमिका मगाशी प्रवीणजींनी मांडली. कर्ज काढणं चुकीचं नाही, परंतु आता 18% आमची मर्यादा पोचलेली आहे. जी 25% आम्हाला त्या ठिकाणी परवानगी आहे ती ऑलरेडी 18% सभापती महोदय त्या ठिकाणी पोचलेले. पुरवणी मागण्यांमध्ये 87% निधी फक्त 11 विभागांना देण्यात आला असून कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास यासारख्या मूलभूत क्षेत्रांसाठी तुटपुंजा तरतुदी केल्या असल्याकडं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. नियोजन आपलं कुठंतरी चुकलेलं आहे. अर्थसंकल्प करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अभिप्रेत होतं. किती टक्के आपण पुरवण्या करायच्या? 10% वर पुरवण्या मागण्याची आवश्यकता नाही. पुरवण्या मागण्या आपण कशासाठी करतो? आकस्मिक आलेल्या खर्चासाठी करतो. परंतु यात पुरवण्या मागण्याचं बजेट बघितल्यानंतर ज्या 11 विभागांनी सर्जिकल स्ट्राईक या पुरवण्या मागण्यावर केलेला आहे त्या 11 विभागांना जवळजवळ 85% बजेट हे फक्त या 11 विभागांना देण्यात आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्यात 40,000 कोटींची देयकं प्रलंबित असल्यानं कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या वाढत आहेत. तसंच भ्रष्टाचारामुळं राज्यातील रस्त्यांची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोपही त्यांनी केला.